हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे आणि टायटल आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. त्याला मराठीमध्ये कर्तरी आणि कर्मणी प्रयोग असं म्हणतात. ओके. तर मी ऑब्झर्व केलं की 5th स्टँडर्डपासून तर 12th स्टँडर्डपर्यंत चेंज द व्हॉइस असं सिम्पल एक ग्रामर सेक्शनमध्ये एक असा क्वेश्चन येतो आणि स्टुडंट्स मेजॉरिटी ऑफ स्टुडंट्स आर नॉट एबल टू सॉल्व इट प्रॉपरली. सो आय डिसाइडेड टू डिस्कस दिस टॉपिक in my YouTube channel. Okay, watch this video till the end and definitely you will clear your concept on change the voice. ठीक आहे. तर चेंज द व्हॉइस नेमकं काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगेल. ठीक आहे. तर याआधी तुम्ही सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यामधला फरक लक्षात घेतला पाहिजे, कारण की ॲक्टिव्ह व्हॉइस असं आपण जेव्हा म्हणतो की एखादा सेंटेन्स हे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, तर यामध्ये जो सब्जेक्ट आहे हा ॲक्टिव्ह असतो. तर सब्जेक्ट म्हणजे काय की डुअर ऑफ एनी ॲक्शन. ओके. फॉर एक्झाम्पल, ईश्वरी इज रायटिंग अ लेटर. ह्या सेंटेन्समध्ये ईश्वरी ही सब्जेक्ट आहे, कारण ईश्वरी ही काहीतरी ॲक्शन करते आहे, बरोबर. तर हे प्युअरली ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये सेंटेन्स लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता याला आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला जर म्हणायचं आहे तर मग आपण काय लिहितो की अ लेटर इज बीइंग रिटन बाय ईश्वरी. म्हणजे जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो तर पॅसिव्ह म्हणजे काय की सब्जेक्ट जो आहे तो पॅसिव्ह आहे, मीन्स व्हॉट, त्याला आपण जास्त महत्त्व दिलेलं नाही. तर तो सब्जेक्ट शेवटी लिहिण्यात आलेला आहे. सिम्पल लॉजिक याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे की ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सब्जेक्ट हा सुरुवातीला आहे, तो डुअर ऑफ द ॲक्शन आहे. ठीक आहे. ईश्वरी इज रायटिंग अ लेटर. ठीक आहे. ईश्वरी इज ॲक्टिव्ह देअर आणि नंतर आपण त्याला पॅसिव्हमध्ये लिहितो. तर आपण लेटरला महत्त्व देतो आहे. आणि मग ऑब्जेक्ट कसं ओळखायचं एखाद्या सेंटेन्समध्ये, तर व्हॉट इज शी रायटिंग असा आपण जेव्हा प्रश्न विचारतो तर आपल्याला ऑब्जेक्ट लक्षात येतो, लेटर. ठीक आहे. मग ते लेटर आपण तो शब्द सुरुवातीला आपण हायलाईट करतो आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपण ऑब्जेक्ट्स असतात आणि ऑब्जेक्टला जास्त महत्त्व दिलं जातं. काही वेळेला पॅसिव्ह व्हॉइस वापरण्याचं काही कारणं असतात, जसं की आपण जर म्हटलं की अ गोल्डन नेकलेस वॉज स्टोलन येस्टरडे. ठीक आहे. हे जे सेंटेन्स आहे हे पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, कारण मला माहीत नाही की ते जे गोल्डन नेकलेस आहे ते कोणी चोरलं, बरोबर. तर अ गोल्डन नेकलेस वॉज स्टोलन येस्टरडे हे सुद्धा प्युअरली पॅसिव्ह व्हॉइसमध्ये लिहिलेलं सेंटेन्स आहे. तर अशा पद्धतीने आपण बरेचसे एक्झाम्पल्स पाहणार आहोत पुढील व्हिडिओजमध्ये. ठीक आहे. सो कीप लर्निंग. ओके. थँक्यू व्हेरी मच.